मुख्यालयी रहा, अन्यथा वेतनवाढ थांबेल. आमदार बंब यांचा शिक्षकांना अल्टिमेटम. मतदारसंघातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांनी मुख्यालयी राहूनच सेवा बजवावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांची वेतनवाढ थांबवण्यात येईल, असे स्पष्ट शब्दात सांगत आमदार बंब यांनी शासकीय शिस्तीवर भर दिला. बाजार सांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर या अभियानांतर्गत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार बंब यांनी थेट मंचावरून शिक्षकांना तसेच ग्रामसेवक, तलाठी यांना उद्देशून स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यालयी न राहता इतर ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या शिक्षकांमुळे शाळांमध्ये नियमितपणा कमी होतो, याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे शाळांचे गुणवत्तेचे प्रमाणही घसरते, असे सांगून त्यांनी प्रशासनाला मुख्यालयी उपस्थितीची तपासणी करण्याचे निर्देश दिले. गटशिक्षक अधिकारी यांनी शिस्त भागांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असून संबंधित सर्व शिक्षक संघटना वतीने कुठल्याही प्रकारचा खुलासा सादर न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. कायद्यापेक्षा संघटना जास्त मोठ्या आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती दिवशी नोटीस द्या यांना, शिस्त भंगाची नोटीस द्या, यांचं वेतन वाढ रोखा. मी आज शो नाही करत आहे, मी कित्येकदा आज बोललोय की नाही आमसोबत बोललो की नाही. कायदा आहे तुमच्या गावामध्ये, तुम्ही सगळ्यांनी पत्र लिहून सही करून हे आमच्या गावात राहत नाही, यांना नोकरीवरून काढा असं लिहिल्यावर आमचे व्हिडिओ त्यांना एक पत्र देतात, तुम्हाला 3 दिवसाच्या आत तिथं राहायला जावं लागेल, नसता तुमच्यावर आम्ही शिस्त भंगाची कारवाई, एक वेतनवाढ 3 वर्षाची का रोखू नये अशी शोभत जाते. जर त्यांनी ऐकलं नाही तर दुसरी इंटिमेशन जाते आणि तिसऱ्या वेळेला त्यांना नोकरीवरनं वर्षभराच्या आत काढण्यात येते. तुम्हाला सांगतो मी, हे ना ऐका संभाजीनगरून पळत येतील पण नोकरी नाही सोडणार.